नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो ना, तेव्हा निसर्ग आणि पशुपक्ष्यांद्वारे त्याला अनेक असे शुभ आणि अशुभ संकेते हे मिळत असतात. यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा येणारा भविष्यकाळ कसा असेल आणि त्याच्यासोबत काय काय आणि कोणकोणत्या प्रकारच्या घटना या घडणार आहेत. मित्रांनो, जरी कोणी भविष्य हे पाहू शकत नसला तरी आपले ऋषीमुनी खूप ज्ञानी होते. त्यांनी प्राचीन वेदामध्ये अशा काही संकेताविषयी सांगितलं आहे, ज्यामुळे व्यक्ती आपले भविष्य ओळखू शकतो आणि त्याबद्दल अचूक अशी माहिती तो सुद्धा मिळवू शकतो. मित्रांनो, हे सर्व संकेते निसर्गाच्या माध्यमातून आधीच आपल्याला मिळत असतात. गीतेतील एका प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना सांगितलं होते, नारद, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा मी निसर्ग, कीटक आणि प्राण्यांच्या माध्यमातून त्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देतो आणि हे संकेते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्यक्तीला समजतं की त्याचा चांगला काळ हा येत आहे आणि त्याच्या भाग्यही उजळणार आहे. मित्रांनो, म्हणून प्रत्येक व्यक्तीला या संकेताविषयी माहिती असणे खूपच गरजेचं आहे. जर हो तर हे समजू शकाल तर येणाऱ्या चांगल्या काळाचा तो लाभ घेऊ शकणार नाही. हे संकेते आपापल्या वेगवेगळ्या प्राण्यांनी, जंतूंनी किंवा निसर्गातून मिळतात. पण मित्रांनो, त्यापैकी एक असा प्राणी आहे ज्याला आपण सगळे चांगल्या प्रकारे ओळखतो आणि तो आपल्या आसपास सहजपणे दिसतो. तो प्राणी म्हणजे कुत्रा. होय मित्रांनो, कुत्र्याला भैरव बाबाचे प्रतीक मानलं जातं. कुत्रा हा एकटा प्राणी असा आहे जो आपल्याला येणाऱ्या भविष्याबद्दल, येणाऱ्या काळाबद्दल असे संकेत देतो. ते आपल्या भविष्याबद्दल खूप काही सांगतात. मित्रांनो, जर तुम्ही कुत्र्याकडे कधी लक्षपूर्वक पाहिले तर त्याच्या वागणुकीतून तुम्हाला अनेक शुभ अशुभ संकेते मिळू शकतात. त्यामुळे समजते की भविष्यात तुम्ही श्रीमंती मिळवणार आहात का, की एखाद्या दुर्घटनेचा सामना करावा लागेल. आणि जर तुम्हाला हे संकेते वेळेवर ओळखले तर येणारी आपत्ती टाळू शकता. तर चला, कुत्र्याद्वारे मिळणाऱ्या काही खास संकेताविषयी जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहावे तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. जर कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला तर तो एक शुभ संकेत आहे. मित्रांनो, जेथे आपण घरातील पाळीव कुत्र्याविषयी बोलत आहोत आणि अशा कुत्र्याविषयी बोलत आहोत जो तुम्हाला ओळखत नाही आणि गल्लीतून किंवा बाहेर असतो, तर तो कुत्रा तुम्हाला पाहून अचानक त्याची शेपूट हलवायला लागला तर समजून जा की हा संकेत अतिशय शुभ आहे. मित्रांनो बघा, असे मानले जाते की जर एखादा कुत्रा जो तुम्हाला ओळखत नाही पण तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला, त्याने तुमच्याकडे यायला लागला, तुम्ही त्याला कामासाठी जात आहात आणि काम यशस्वी 100% होणार. ज्या कामाकडे तुम्ही जाणार आहात ना, ते काम तुमचं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय बाबा भैरव, राहू आणि केतूचे सारखे ग्रह जे सहसा अशुभ मानले जातात, त्यांचा दुष्परिणाम तुमच्यावर दूर होईल. मित्रांनो, कुत्र्याला शनिदेवाचा आशीर्वाद लाभलेला असतो. त्यामुळे जर शनीची साडेसाती सुरू असेल ना, तरीही तुमच्या जीवनातून ते दूर होऊ शकते. हे सर्व संकेत दर्शवतात की आता तुमचा चांगला काळ लवकरात लवकर सुरू होणार आहे. म्हणून मित्रांनो, जर असे काही तुमच्यासोबत होत असेल तर आनंदी व्हा. तुमचे नशीब हे 100% बदलणार आहे. जर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पाडत असाल तर तुम्हाला पाहून एखादा कुत्रा उजव्या किंवा बाजूने किंवा तोंडात एखादी शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर मित्रांनो, तोही एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. अशा परिस्थितीत जर कुत्रा उजव्या बाजूने भाकरी किंवा इतर शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल, लक्षात ठेवा ती वस्तू शाकाहारीच असायला हवी, मांसाहारी नको. तर समजून जा की हा संकेत तुमच्या प्रवासांच्या मंगलमयतेचा एक संकेत आहे. हा संकेत सूचन करतो की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्या कामात नक्की तुम्हाला यश मिळेल. इतकं नाही, ही घटना एवढी शुभही आहे. हे दर्शवते की तुमच्या घरात लवकरच धनाचं आगमन होणार आहे. म्हणून मित्रांनो, जर असे काही घडत असेल तर याला हलक्यात घेऊ नका. हा संकेत दर्शवतो तुमच्या जीवनात काही चांगला आणि महत्त्वाचा बदल हा खूप लवकर होणार आहे. कुत्र्याचे भुंकणे. मित्रांनो, जर कुत्रा
तिथे कुठेही असेल किंवा त्रास देत असेल तुम्हाला, तुम्ही उभे असाल आणि तिथे इतर लोकही असतील, पण कुत्रा फक्त तुमच्याजवळ भुंकत असेल, तर तो एक महत्त्वाचा संकेत आहे. कारण याचा अर्थ असा होता की कुत्रा तुम्हाला सावध करत आहे. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर ते टाळणे चांगले राहील किंवा काही वेळासाठी थांबा. कुत्र्याच्या भुंकण्याचा अर्थ असा होऊ शकतो की जवळच्या काळात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना हे घडू शकते. त्यामुळे तुम्ही पाहिलं की कुत्रा तुमच्याकडे धावत येत आहे तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडा वेळ तिथे थांबा, तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे तुमचं संरक्षण, सुरक्षा आणि सुनिश्चितता होईल आणि तुमचे काम यशस्वी होण्यास मदत होईल. कुत्रा तुमच्याविषयी केवळ इशारा देण्याचे काम करत नाही, तो तुम्हाला सावध राहण्यासाठी आणि संभाव्य संकटातून वाचवण्यासाठी सुद्धा प्रेरित करतो. त्यामुळेच मित्रांनो, कुत्र्याच्या या कृतीकडे दुर्लक्ष करू नका. हे तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. आता बघा मित्रांनो, कुत्रा तुम्हाला पाहून जर पळून जात असेल ना मित्रांनो, जेव्हा तुमच्या घरातून बाहेर तुम्ही पडता किंवा आजूबाजूला एखाद्या कुत्र्याला पाहता आणि तो कोणत्याही कारणाशिवाय म्हणजे तुम्ही त्याला घाबरवले नाही किंवा हाकलले नाही तरीही तो तुम्हाला पाहून पळतो, तर तेव्हा हा एक गंभीर संकेत आहे. असे मानले जाते की हा शुभ नाही. याचा असा अर्थ होऊ शकतो की तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा, काळा जादू केलेला आहे किंवा तुमच्यावर एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे. मित्रांनो, कुत्रे त्यांच्या विशेष इंद्रियांनी आपल्या चांगल्या आणि वाईट शक्ती ओळखू शकतात आणि त्यांची ही क्षमता त्यांना कोणत्याही परिस्थितीत पूर्णमान सांगण्यास सक्षम बनते. जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून पळतोय तर ते देखील शक्य आहे की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लगेच सावधगिरी बाळगा. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एखाद्या मंदिरात, विशेषतः हनुमान किंवा भैरव मंदिरात जा आणि तेथे दिवा लावा. देवाला प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला जे सर्व समस्या दिल्या आहेत त्यापासून बाहेर काढेल. जर कोणी तुमच्या विरुद्ध जादूटोणा केला असेल तर त्या संकटातून सुद्धा तुम्हाला देव मुक्त करो असं तुम्ही प्रार्थना करा. त्याचप्रमाणे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आसपास दूर होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमची सुरक्षा निश्चित करू शकता आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आहे ते नकारात्मक ऊर्जा गेल्यानंतर येते. जर मित्रांनो तुमच्यासोबत असं काही होत असेल ना तर यांना दुर्लक्ष करू नका. हा संकेत तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे. हे संकेत अत्यंत महत्त्वाचा आहे. कुत्र्याचे रात्री रडणे. बऱ्याच गावात, बऱ्याच शहरात बऱ्याचदा असं होतं, कुत्रे अचानकपणे रात्री रडायला लागतात किंवा कुत्रा अचानकपणे रात्री रडायला लागतो. मित्रांनो, दिवसा तुमच्या घरात आसपास रडणे. जर एखादा कुत्रा तुमच्या घराच्या आसपास किंवा अनेक कुत्रे एकत्र येऊन समूह रडायला लागले तर हा नक्की शुभ संकेत नाही. तुमच्याकडे 6वी इंद्रिय असते आणि ती अलौकिक शक्ती पाहू शकतात. जर कुत्रा तुमच्या जवळ येऊन रडत असेल किंवा समूहात रडण्याचा आवाज येत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या घरात अनिष्ट घटना घडणार आहे. हा संकेत आजारपण, एखाद्याचा अप्रिय घटनेकडे निर्देशित करते. विशेषतः जर कुत्रा डोकं वर करून ओरडत असेल तर तो अत्यंत अशुभ मानला जातो. तसेच तो डोकं खाली करून रडत असेल तर त्याला तिथून हाकलून द्या. परंतु लक्षात ठेवा, कुत्र्याला मारू नका, कारण तुम्ही त्याला ओरडून किंवा घाबरून सुद्धा हाकलू शकता. कुत्र्याला मारणे पाप मानले जाते. मित्रांनो, हा संकेत आपल्याला सावध करण्यासाठी संकेत देवाने आपल्याला दिलेला असतो. हा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे. कुत्रा तुम्हाला पाहून खेळू लागतो. मित्रांनो, एखादा कुत्रा तुम्हाला पाहून जर खूप आनंदाने इकडे तिकडे फिरू लागला, त्याची शेपटी हलवू लागला आणि तो खूप खुश होऊ लागला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगली बातमी येणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच त्या कुत्र्याला जर काही असेल तर खायला नक्की द्या. मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.